नमस्कार मंडळी. तर कशी आहात तुम्ही? गौतम से बात हुआ है? तर गौतम से बात हुआ है? गौतम से वाजले 9 आणि आत्ताच आमचं जेवण झालंय. तर अजून आम्ही ट्रेनमध्येच आहोत. पहिलाच दिवस आहे आमचा ट्रेनमध्ये. तर आता बघा सगळी इकडे असून जेवतात आणि आम्ही AC ट्रेनमध्ये आहोत. त्याला काप वगैरे ग्लोव्ज वगैरे घालून काकूंनी पॅक झाल्यात आणि खूप थंडी आहे. AC ट्रेनमध्ये आहोत आम्ही म्हणून खूप थंडी वाजते. आणि ते मोबाईल बघतात आणि सगळ्यांनी असे स्वेटर घातल्यात आम्ही, कारण की थंडी आहे खूप. आणि या आई आहे सुकापूरच्या. हे बघा आई, इकडे बघा. हे बघा या सुकापूरच्या आई आहे. सुकापूरच्या आहे ना? आकुर्लीच्या. आणि हा बाबू बघा मस्ती करतोय. हाय कर. हाय. नाव काय तुझं? नाव काय? शौर्य आहे याचं नाव. नातेवाईक लागतो. आता लग्न झाली ना सगळ्यांची, त्याची पोराची पण झाली. पोराचा बद्दल तो पण झाला. आता आई पण वारलेली नाही माहिती मला. 2 महिने झाले आता. 2 महिने नाही झाला अजून. पोरा नमस्कार मंडळी. तर आज आहे 29 आणि आता वाजले सकाळचे 9. तर आता आम्ही चकली खाल्ली सकाळ ट्रेनमधला चहा मला नाही आवडत. हे लोक घेणार आहे दुसरी चहा. तर मग दाखवतो. आमच्याजवळ एक लहान मुलगी आहे, तुम्हाला दाखवते. एकदम फिट आहे, छान आहे मुलगी. राधे राधे बोल बोल एक बार राधे राधे बोलो. राधे राधे बोलो. ही आहे अवंतिका. बघा छोटीशी मुलगी आम्हाला ट्रेनमध्ये भेटली. म्हणजे आमच्या शेजारी बसले. ये अदरक की गारंटी, ये अदरक वाली चाय। भाई ने पहले राधे राधे बोलना पड़ता है। राधे राधे मस्त बोलते. मैंने ब्रश नहीं किया। ये अदरक वाली चाय। आपने भी ब्रश। आता आलोय कॉफीवाला ट्रेन मध्ये आणि प्रयागराजला ट्रेन थांबली आमची. आलू पराठा, इडली, पुली भाजी इडली. वीडियो मत बनाइए. देखिए प्रयागराजला बघा ट्रेन थांबले आणि आहे पेरूवाला. सगळे पेरू घेतात पेरूवाल्याकडनं. प्रयागराज आहे ना, कुठं बोर्ड आहे. आणि आम्ही पण उतरले, ट्रेन थांबले तर. आणि इथे आहे समोसावाला. समोसा अरे या समोसा घेतोय आपण. आमच्या ग्रुप मधलाच आहे. भूक लागली. आणि यांना पण मित्र भेटले त्या ट्रिप मध्ये. आणि हा आहे प्रयागराजचा रेल्वे स्टेशन. हा बघा प्रयाग. थंडी आहे भरपूर इथे. चला आता ही आहे आमची ट्रेन. परत जातो ट्रेनमध्ये. पेरू बघा किती छान आहे. माहिती प्रयागराजची नदी आणि हा ब्रिज प्रयागराजचा. पैसे टाकायला तिथे पाहिजे. कुंभमेळा होता ते प्रयागराज आहे. केवढी मोठी नदी. मी पाठवलंय नंदूला सांगतो फोन करायला. प्रयागराज बघा. आणि बघा प्रयागराज आम्हाला बघायला भेटला. चला प्रयागराज बघा. नशीब आहे आम्हाला कुंभमेळ्याला नाही यायला भेटला, पण आता आम्ही बघतोय प्रयागराज. केवढे मोठं बाप हे. बांधवत झोपडे त्या कशा. अरे पण आता हे स्टेट तिकडे कुंभमेळ्याला नेलं. नाशिकला इथं नाही आता. अरे पहिले इथे
ही तयारी कशाला चालली आहे परत? हे बघ ना आणि आम्ही सगळी बघतोय प्रयागराज एवढं मोठं आहे बापरे. किती मोठं. कुंभमेळा का पहिला कधी यायचा? कधीतरी 12 वर्षांनी का 15 वर्षांनी यायचा. आता हा मध्ये पण आहे ना तो नाला आहे हो, नाल्यावर रोड बनवलाय. किती मोठं आहे बघा. सेक्टर बनवले सगळे. सेक्टर आहे तिथं, सेक्टर 14, सेक्टर 18. हा रोड आहे ना, हा नाला आहे हो. बघा दिसला का? केवढा मोठा आहे. तेजल तेजलने ठेवला. मी बोलेन तुला ब्रिज जातो तिथून दिसत. बरं तुला लक्ष गेलं. आणि तिचे बाबा आहेत ह्या अवंतिकेचे आणि आता आले ती खेळणं घ्यायला. आणि हे आमच्या शेजारच्या सीटवर आहेत दोघे जण. त्याचं पारायण आहे 8व्या डब्यात. तिकडे आम्ही आता चाललोय काकी आणि मी. आणि हे बघा मेहंदी काढतात ट्रेनमध्ये. हे पण आमच्या बरोबरच आहेत. सगळ्यांनी मेहंदी काढले. आम्ही द्रौपदे द्रौपदे याश्य सर्वशः पुरतवीपदे सघोषधात राष्ट्राणावरदयानि व्यदारय अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपितयोरुभयोरपि त्रैगुण्यविषय मेदानैस्त्रैगुण्य भवार्जुन यावनर्चमुदपानि कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन योगस्थ कुरु कर्माणि संयम त्याक्त्वा धनञ्जय दूरेण हि वरं कर्म बुद्धि योगा धनञ्जय कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणिचे गाव चंद्रमेते आलांचना मार्कंडते सदा सज्जन सर्वसुखी अखंडित हरि ओम शांति हरि ओम शांति हरि ओम शांति. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली जाणे जगद्गुरु श्री संत तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज गुरुवर्य कांबेकर बाबा महाराज भागवती बाबा महाराज गोमाजी बाबा महाराज सकराम बाबा महाराज जय श्रीराम जय श्रीराम. बाबांना 2 मिनिटं बोलायला सांग. दोन शब्द पुन्हा आपली अशी भेट तिकडे एवढं होणार नाही बघ. सगळी गडबड रिटायरमेंट झाली आता हा परिवार भेटला. सालाबादप्रमाणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. या सत्संगाचे सालाबादप्रमाणे आपण सत्संग करत असतो आणि यावर्षी देखील आम्ही या सत्संगासाठी निघालेलो आहोत. त्या सत्संगाचं एक ध्येय आहे की ज्या ठिकाणी आपण सत्संगासाठी जातो त्या ठिकाणी हरिपाठ कीर्तन प्रवचन आणि भजन या माध्यमातून सर्व भाविक भक्त येत असतात आणि त्या ठिकाणी सत्संग करत असताना म्हणजे एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या युक्तिवादाप्रमाणे या सत्संगाचे अध्यक्ष म्हटलं नव्हे तर ज्याने हे कार्य घेतलेलं हाती आहे ते संस्थापक या संस्थेचे हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य लक्ष्मण महाराज तथा मामा महाराज यांचं हे श्रेय आहे सर्व. परंतु त्यांचं एक उद्दिष्ट आहे
की आपण देखील भगवंताचं दर्शन घ्यावं आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी दर्शन मिळावं, त्यांचा हा हेतू आहे. आणि यावर्षी तपपूर्ती सोहळा म्हणजे 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांचं उद्दिष्ट अतिशय चांगलं आहे, जेणेकरून समाज म्हणजे भरकटलेला समाज आहे, हा समाज कुठेतरी चांगल्या मार्गाला लागावा आणि तीर्थयात्रा त्यांच्याकडून घडावी. म्हणजे पायी तीर्थयात्रा, आज जरी गाडीमध्ये आपण गेलेलो आहोत परंतु पुढचा प्रवास आपल्याला पायी करायचा आहे. पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम या उद्दिष्टाने ही यात्रा आपली संपन्न होत असते. आता आपण निघालेलो आहोत. आता सकाळी आपण पोचल्यानंतर त्या ठिकाणी तिथून आपण पुढचा प्रवास बसने आहे, परंतु जात असताना या आपण ट्रेनमध्ये म्हणजे आपल्या रेल्वेमध्ये सुद्धा आपण नामचिंतन सुरू करत आहोत. तिथे हरिपाठ झाला. आता या ठिकाणी गीतेचा सुंदर असा पाठ झालेला आहे. हरिभक्तीपरायण संजय महाराज आणि त्यांच्या समवेत असणारे त्यांचे विद्यार्थी यांचा समावेश आहे आणि उत्कृष्ट असं वातावरण निर्माण झालेलं आहे. जसं आपण रेल्वेमध्ये प्रवास करत आहोत परंतु वाटत नाही की आपण कुठेतरी नामचिंतनामध्ये गुंज झालेलं होतं. म्हणजे म्हणतात ना, जगद्गुरू संत तुकोबाराय म्हणतात की माझ्या मनावर लागो चाळा. म्हणजे ह्या सर्व भाविकांच्या मनाला एक चाळा निर्माण झालेला आहे की गोविंद गोविंद म्हणजे नामाचा चाळा निर्माण झालेला आहे. त्या प्रमाणे या ठिकाणी आम्ही प्रवासाला निघालेलो आहोत. आपण या ठिकाणी सर्व उत्कृष्ट असतात त्यांना देखील सहकार्य करतात, म्हणून तुम्हा सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद. पाटील आपला या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून पुढचा प्रवास आपला सुखमय हो अशी प्रार्थना करून भगवंताकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी एका ज्यांना देखील प्रेरणा वाटलं की या माध्यमातून आपल्या सोहळ्याचं वर्णन किंवा या यात्रेचं वर्णन करावं, सुरेखाताई अशोक शेळके, मी सुरेखाताई अशोक शेळके यांना विनंती करतो, आपण सुद्धा या सोहळ्याच्या बाबतीत किंवा या यात्रेबद्दल आपले 2 शब्द व्यक्त करा. नमस्कार, माझं नाव सुरेखा अशोक शेळके. मी मागच्याच वर्षी रिटायर झाली आणि हे आम्हाला बाबा भेटले, लक्ष्मण महाराज मौचे. ते बोलले की आम्ही 4 धाम करायला चाललो आहे. तर आम्ही सुद्धा त्यांच्याकडून नावं दिली. आम्ही तो आमचा परिवार म्हणजे कुटुंब आमचं हरिवाण पारायणाचं सगळं कुटुंब म्हणून आम्ही मागच्या वर्षी 85 माणसं आम्ही 4 धामला गेलो. ती 4 धाम एवढी छानपैकी झाली की माझे मिस्टर तर कुठेच जात नाही, पण या बाबांच्यामुळे सगळं वारी यात्रा आम्ही दरवर्षी पंढरपूरची करतो. पण 4 धाम एवढे छान झाले. त्याच्यानंतर ते बोलले काय की आपण बाबांबरोबर पुढची यात्रा सुद्धा करू, म्हणून ही आम्ही आता नेपाळची यात्रा तिथे 41 नाम बताइए. आता आम्ही नेपाळचा सप्ताह 8 दिवसाचा सप्ताहाला चाललो आहे. रामकृष्ण हरी. गुरु मला हे बाबा आहेत त्यांच्या जावयातर्फे आम्हाला जे ह्या ट्रीपचं जे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं. पण आम्ही गिरनार आणि तिरुपती बालाजी इथे दोन्ही वेळेला त्यांच्याबरोबर आम्ही प्रवास केला. पण अतिशय सुंदर आणि सुखकर आणि समाधानकारक की अशी मंडळी जी सगळी धार्मिक आणि खरोखर ते इतकं छान प्रवचन भजन कीर्तन हे जो त्यांचा सप्ताह चाललेला असला त्या आनंदामध्ये एवढा आनंद वाटला ना की पुढची ट्रिप त्यांची कधी जाते ते मी वाट बघवते. मी आत्ता नेपाळला त्यांच्याबरोबर परत आले आणि मी इथून पुढे मला जेवढं शक्य असेल तेवढं मी त्यांच्यामध्ये आम्ही दोघं नवरा बायको त्यांच्याबरोबर प्रवास करणार. रामकृष्ण आता आम्ही चाललोय, आमच्या डब्यात झालंय इथं पारायण. आता गेले लागले ना साखरे तुम्ही पण बाबांच्याच ट्रिपला आहात ना, आणि ही मंडळी पण बाबांच्याच ट्रिपला आहे. आम्ही 3 लोक हो माहिती आहे. कांबेकरांची सून आमच्या घरात दिली ना ही कावेरीची नव्हती. आणि आता जातोय आम्ही आमच्या डब्यात. हा टाकले परत आलो. आता मेहंदी काढणार गेली झोपायला वाटतं ना. कुठे गेले? हा दुसऱ्यांना भेटायला गेले. आणि हे पण आपल्या ट्रिपमध्ये आहेत बाबांच्या. ठीक आहे. आपल्याला काय माहिती प्रयागराजची नदी आणि हा ब्रिज प्रयागराजचा. पैसे टाकायला तिथे पाहिजे. कुंभमेळा होता ते प्रयागराज आहे. केवढी मोठी नदी मी पाठवलंय नंदूला सांगतो फोन करायला. प्रयागराज बघा.
आणि बघा आम्हाला बघायला भेटला. चला आमचं नशीब आहे, आम्हाला कुंभमेळ्याला नाही यायला भेटला, पण आता आम्ही बघतोय प्रयागराज. केवढं मोठं बाप हे. हो ना, बांधून झोपलंय त्या कशा. अरे पण आता हेच स्टेट तिकडे कुंभमेळ्याला नेलं तर आता आम्ही बघा जेवायला घेतलाय. आम्ही जेवायला काय काय आहे, चटणी, गाठी, मुगाची भाजी, कारलं, भेंडी, ठेचा असं आमचं. हे चटणी, मुगाची भाजी आणि चटणी, कारलं आणि भेंडी आणि गाठी आणि भाकरी असं आमचं जेवण आहे. व्हिडिओ झाले नाही, मी रील्स करते. आणि हे काका काकी 36 वर्षांनी बघा एका ताटात जेवतात ट्रिपच्या निमित्ताने. थंडी वाजली आहे ना, थंडी वाजते. दादा एक बॅग आहे इथं मागे. आपली थंडी 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 थंडी. कैसे चल रहा है? क्या लग रहे? राधे राधे बोलो. काय मम्मी बोलो राधे राधे. राधे राधे बाबू. आपली बॅग टाका. तुझी चप्पल काढ 11 बाबू. ही टाका देवांची बॅग. बस. बाय करो बाय करो. जाऊ वाटतं आता. बाय. खाना खाया? फोटो काढताना हा काढा. जगन्नाथ तिकडे तर हे झाले. आमचं जेवण झालं दुपारी 11:30 वाजता आम्ही जेवलो. आणि जेवल्यावर आम्हाला खबर मिळाली आमच्या ताईंची सासू म्हणजे वारल्या. तर आम्हाला खूप म्हणजे असं आम्हाला नर्वस झालं. आम्ही इकडे आलो आणि त्या वारल्या. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो ही देवाचरणी प्रार्थना आहे.